गडांचा राजा किल्ले राजगड आणि या गडाच्या सानिध्यात जाऊन मी आज एक वेगळाच अनुभव घेतला आहे. सूर्योदयाच्या अथांग सौंदर्यापासून होणारी या प्रवासाची सुरुवात आपल्याला इतिहासाच्या गर्तेत घेऊन जाते, जिथे बालकिल्ले आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात, जिथे आजही इतिहास जपला जातो आणि ज्याला सह्याद्रीचा सर्वात सुंदर असा किल्ला म्हणता येईल तो म्हणजे राजगड. मध्येच दिसणारे आगळे वेगळे पक्षी तसेच प्रवासातील छोटे छोटे सिनेमॅटिक्स या प्रवासाला वेगळंच रूप देतात. थ्रिलिंग अशी नेडा पॉईंटवरची ट्रेकिंग आणि गणेश मूर्तीचा प्रेझेन्स एक वेगळीच ऊर्जा देते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा केवळ किल्ला नाही तर स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत असा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 26 वर्षे जिथून स्वराज्याचा कारभार पाहिला, त्या राजधानीच्या दर्शनासाठी आज आपण निघालो आहोत. या प्रवासात माझे 2 मित्रही माझ्यासोबत आहेत आणि आम्ही मिळून या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या या आजच्या व्लॉगसाठी. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आज आपण आलो आहोत स्वराज्याची पहिली राजधानी जे म्हणजे राजगड या किल्ल्यावर. तर माझ्यासोबत आज आला आहे सौरव पाटील, रवींद्र क्षत्रिय आणि सोहम तर तुम्हाला दिसणार नाही. मी सौरव आणि रवी क्षत्रिय याची ओळख तर करून देणारच आहे आणि पूर्णपणे व्हिडिओत इन्फॉर्मेशन देण्याचा एक प्रयत्न करेल मी. आणि माझा मित्र सौरव असेल माझ्यासोबत. हा बघा सौरव. हॅलो. हा सौरव, त्याला तर तुम्ही ओळखला. आणि हा रवी. हाय. काल रात्री लेट आल्यामुळे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशीच आमचा टेंट लावला आणि तिथेच झोपलो. आणि आत्ता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आता आपण ट्रेकसाठी सुरुवात करणार आहोत. एक नवीन आवाहन स्वीकारायला आम्ही तयार आहोत. एकदम पहाटेच्या वेळी निघाल्या कारणाने आपल्याला इथे काही गर्दी अशी दिसून येत नाही आणि सगळीकडे अंधारच अंधार. जर तुम्ही देखील नाईट ट्रेक करणार असाल तर टॉर्च घ्यायला विसरू नका, कारण का टॉर्च मस्ट आहे, जी की नेसेसरीजमध्ये कंपल्सरी आहे. राजगड हा किल्ला घनदाट जंगलामध्ये, म्हणजे जंगलामध्ये नाही बोलू शकत प्रॉपर, बट आजूबाजूला खूप सारी झाडी आणि इकडे बिबट्याचा देखील वावर आहे, त्यामुळे टॉर्च तर मस्ट आहे. आणि तुमच्याकडे सेफ्टीसाठी काहीतरी चाकू किंवा काहीतरी एखादी तुम्हाला प्रोटेक्ट करू शकते अशी वस्तू पाहिजे. तर हा आहे पाली दरवाजा. हा ना. आमच्यासोबत एक चौथा पार्टनर देखील होता, तो म्हणजे आमचा छोटासा एक गाईड होता. त्याला किल्ल्याची माहिती होती, पण ती किती बरोबर होती हे आम्हाला काही माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्याचा सल्ला पूर्णपणे अमान्य म्हणजे ग्राह्य धरलाच नाही आणि आमच्या पद्धतीनेही आम्ही गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. चालता चालता अचानक कुठे लाईटीचा पोल दिसला की मनातून एक वेगळीच भावना जागी व्हायची. आत्ता आपण जवळ आलोय, आत्ता आपण पोहोचणार, असं मनात चालूच राहायचं. एकदम असं प्रॉपर आपल्याला बघायला मिळतो. आता दिसणार नाही कारण का उजेड कमी असल्या कारणाने, पण आपल्या सूर्योदयाची व्हिडिओ म्हणजे एकदम अशी प्रॉपर बनवण्याचा प्रयत्न करू. तर आत्ता आपल्याला इथे एक बोर्ड दिसला जो की आपल्याला नेतोय सोयळा माचीकडे. आणि समोर बघा काय मस्त वातावरण आहे. दमलोय आम्ही, अक्षरशः दमलोय आहेत. हा बघा पावणे 7 वाजलेले आहेत. व्हायचे आहे म्हणजे बाकी 7:15चा सनराईज आहे मित्रांनो. जबरदस्त आहे बघा. छोटी गाडी, छोटा हत्ती असतो तशी. सुंदर अशी सकाळ बघायला मिळाली आज आपल्याला. तो पॉइंट जो दिसतोय ती माची आहे. काय बोलतोय सौरव? हा, आणि बॅक साईडला ही बघा तुम्हाला दिसत असेल की इकडनं सनसेट होत असेल. इकडे देखील आपल्याला लाइटिंग बघायला मिळतात, पण सध्या आमच्याकडे काय आयडिया नाही आहे काय असेल. आमचा जो गाईड आहे तो पुढे गेलाय. आता आपण वरच्या टोकाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय.
बिकॉज जो खालना रस्ता गेलाय तिकडे सर्वच जण गेलेत असं मला वाटतंय, माझं पर्सनल मत आहे. आणि हा जो पुढे चालला रवींद्र क्षत्रिय त्याचं देखील सेम मत आहे. जायचं जे दिसतंय ना ते मतलब स्पेस आहे तिथे जायचं. त्या हत्तीचं काढायचं एक, तो एक झाला. शिवळ्याचा एक फोटो घ्या. 2 जर ह्याला जायचं असेल संजीवनी वाट संजीवनी तर बालेकिल्ल्याचा तिकडून खालून आहे ना पाली दरवाजात नाही बरोबर. आता संजीवनी वाट हे पाली दरवाजाला जायला एक वाट आहे ना मधून गॅप होती मध्येच असं एक वाट आहे तिकडे. तर तिकडे संजीवनीला तिकडे जावं पण ते सनराईज सनसेट बघायला बाहेर भेटेल. नाही, सनसेट नाही बघायचा. ही संजीवनी माझी. हा ही संजीवनी कोपरा. तुम्ही असं फिरून जावा तिकडून. ठीक आहे मग तिथनं वरती बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला कधी करू? आताच करू ना जाताना. हा तुमच्या ह्याच्यावर आहे, कधी पण करा असं काही नाही. बालेकिल्ल्यावरनं पण सनराईज दिसते. इकडं चांगलं वाटत तिकडे तिथं आहे का? हा तोच तो नाही. मग संजीवनीच्या तिथनं खालून एक दरवाजा आहे, तिथनं खाली उतरून गेले ना चालत 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 6 तासाचा ट्रेक येतो. बापरे, 6 तासाचा? हा 6-7 म्हणजे कॅपॅसिटीवरती 8 लागतील. राजगडाच्या शिखरावरून सूर्य जेव्हा डोकावतो तेव्हा हा केवळ एक सूर्योदय नसतो, तर तो एक नव्या कथेची सुरुवात असते. रात्रीच्या शांततेनंतर गडावर जेव्हा प्रकाशाची पहिली चादर पसरते तेव्हा जणू अख्खा इतिहास जागा होतो. दाट धुक्याचे पदर हळूहळू दूर होतात आणि त्यातून सह्याद्रीचे अथांग सौंदर्य रिव्हील होते. हा केवळ एक सूर्योदय नाही, तर स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा क्षण आहे. सूर्योदय जेवढा कॅमेऱ्यात चांगला वाटतो त्यापेक्षा खूप पटीने चांगला असा तो साक्षात आपण जेव्हा बघतो त्याला तेव्हा तो अनुभव म्हणजे आपण सांगूच नाही शकत, एवढा सुंदर अनुभव असतो. आता आम्ही ज्या लोकेशनवर आहोत त्याला डुबा असं म्हटलं जातं आणि येथून आपल्याला सूर्योदय तर एकदम सुंदर दिसलाय. तसंच येथून आपल्याला बालेकिल्लाही एकदम असा साबूत दिसतोय, एकदम असा स्ट्रॉंग. हा बघा समोर दिसत असेल, एकदम नयनरम्य असं वातावरण आहे इकडे आजूबाजूला. एक चुकीचा पाऊल. आणि स्वर्गाची जागा. बसूनच अवकाश. काय सौरव कसा? चुकीच्या इकडे चालला सौरव. काय तुझा एक्सपिरियन्स सांग. वाट लागली असे शूज घालून येऊ नका. स्लीपर नाही, चुकीची वाट होती ते सांग ना साल्या. चला सूर्योदयाच्या मनमोहक दृश्यानंतर आमची पुढील वाटचाल सुरू झाली सुवेळा माचीकडे. राजगडाच्या या महत्त्वपूर्ण भागावर पोचायला जरी फारसा वेळ लागत नसेल तरी तिचा अवाढव्य विस्तार मात्र मनाला भुरळ घालतो. माचीवरून दिसणारे दूरवरचे सौंदर्य न्याहाळतानाच गडाच्या या नैसर्गिक तटबंदीची रचना इतकी अचूक आहे की जणू कोणी महाकाय हत्ती संपूर्ण गडाला पहारा देत असल्याचा भास होतो. हा
इथे आपल्याला मारुतीची दगडात कोरलेली अशी मूर्ती बघायला मिळते. इकडनं गरम तेल होतायचे असं बाजू ना. आमचा गाईड जरा पुढे गेला त्यामुळे थोडंसं आम्हाला हे होतंय, त्रास होतोय मानसिक आणि शारीरिक. आणि भूक लागलेली आहे. गॅस त्याच्याकडे आहे आमचा, चुकी झाली आमच्याकडनं. पुरातन असं जात्याचा अवशेष बोलू शकतो आपण. अवशेष. राजगडाच्या 16 माचीवर पोहोचल्यावर तिथे एक आश्चर्यकारक रचना पाहायला मिळते. ती म्हणजे नेढा किंवा नेडथे. हा एक नैसर्गिक झरोका आहे जो डोंगराच्या पोटातून तयार झालेला असतो. नेढ्याचे वैशिष्ट्य आहे की यातून संपूर्ण 16 माची आणि दूरवरचा परिसर दिसतो. अनेकदा सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. बघा इथे आहे 16 माची तटबंदीत दरवाजा. चल बघ. तटबंदीत दरवाजा म्हणून लिहिलेलं. हा बघा. आता आपल्या समोर आहे तो म्हणजे चिलखती बुरुज. 16 माचीच्या लांबच लांब तटबंदीवरून पुढे जाताना चिलखती बुरुज हे महत्त्वपूर्ण ठिकाण येते. नावाप्रमाणेच हा बुरुज संपूर्ण गडासाठी एक अभेद्य ढालीचं काम करतो. चिलखती बुरुजाची रचना अतिशय कौशल्याने करण्यात आली आहे, ज्यामुळे शत्रूंना गडावर चढणे खूपच असे कठीण होते. गौरव, कसं वाटतंय तुला राजगडला येऊन? इकडे बघून बोललास तर थोडं असं बरं वाटेल. खूप बघण्यासारखं आहे इकडे. बघा काय सुरेख असा दिसतो इथला व्ह्यू. आणि हा रवींद्र क्षत्रिय मॅन फ्रॉम नेपाळ सायनिंग ऑफ. सायनिंग ऑफ. फोटोग्राफी. तर आता आमचा झाला आहे नाश्त्याचा टाइम आणि आम्ही बनवतोय. काय बनवतोय रे? सँडविच. हे बीच आणि पण आस्वाद येतो. अरे एवढी स्लो कापशील तर कधी व्हायचा? कापला काय चाकू आणलं म्हणून पण असं बघा टॅग करा अशा मित्रांना. युट्यूबला टॅग कसे करते? स्वतः काहीच नाही आणत, पण दुसऱ्याने आणल्यावर नावं ठेवतो. त्यांना पण टॅग करा मित्रांनो. बघा आयता आलाय त्या वेळात नागोबा आलाय पण तो डस. पण लास्ट मोमेंट आलाय हे मान्य केलंय. धंदा होत राहील, मेमरीज नाही बनणार ना. एज निघून जाईल. हा तसं पण याचं वय जास्त आहे, खूप जास्त आहे. मी सांगत नाही. कमेंट मध्ये सांगा फक्त किती वाटते? 30+ तर आहे हा.
नंबर. ही आम्ही खास एका मुलाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवले. सँडविच बनवलेला आहे आम्ही मस्तपैकी. आणि सँडविच हा खरंच खूप चांगलं खाणं आहे इकडे किचनवर वगैरे. सुकं पण असतं काय हे नाही. सॉस बीस आणायचं मस्त पॅकेट मिळतं त्याचे. आणि मस्त एकदम पोट पण काय जेवणाची पण गरज नाही लागत. खूप छान बनलेलं आहे. आणि मी ब्राऊन ब्रेड यूज केला. व्हाईट ब्रेड आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. हे बघा आमचं दुसरा खूप. आणि इकडे बघा बाले किल्ला दर्शन होते मस्त. इथे कोणीच नाही. खूप छान प्लेस भेटली आम्हाला. माझ्या हाताला आणि मस्त आम्ही एन्जॉय करत आहे. ही आहे तटबंदी, ती डाव्या साईडला. आणि आपल्याला इथं बाले किल्ला दिसतोय. ही तटबंदी आज पण अशी साबूत वाटते. समोरनं थोडीशी ढासाळले आणि इथे तरी आहे आपल्याला माहित नाही. इथे मे बी तुळस असू शकते त्यावेळेस. आणि हा नंदी आहे. नंदी म्हणजे हा असा जुना नाही मला वाटत, आत्ताचा वाटतोय, पण तो आहे. आणि ही तुळस इकडनं दिसणारा असा सुंदर नजारा. पण तिकडून आलो एकदम टोकावरून. इकडे काय आहे आम्हाला माहित नाही, पण पाहून येतो. हा शेवट आहे, इथून रस्ता संपतो. इकडे कोण जास्त येत नाही माझ्या मते. सह्याद्रीची नुसती अशी डोंगर रांगा आपल्याला दिसते बाजूशी गेलेली, आणि समोर नुसता जंगल. तर मित्रांनो, तर आपण राजगडला आहोत आणि माचीवर चाललोय, जिचं नाव आहे कुठली रे आणि त्याच्यासाठी जो रोड आहे तो नॉर्मल रस्त्यानेच गेला तर बरं आहे, कारण का हा थोडा रिस्की आहे. हे बघा, डायरेक्ट खाली पडाल तुम्ही, आणि बरेचसे पॅच असे आहेत जिथं तुमचा पाय घसरू शकतो, तर काळजी घ्या जर इकडून येणार असाल तर. पण हा शॉर्टकट देखील आहे, म्हणून आम्ही शॉर्टकटच्या मार्गे चाललो आहे. सौरव, तू काय सांगू शकतोस? नुसतं सेफ आहे, पण मधमाशा देखील इथे आहेत, त्यामुळे काळजी घ्या. सेंट वगैरे मारून येऊ नका, म्हणजे डिओ. हां, पण त्रास देऊ नका, ते पण तुम्ही निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग तुमच्यासाठीच आहे, असं मला वाटतंय. हा बघा रस्ता, असा गोंगाट करायची मला काही सवय नाही आहे, त्यामुळे मी शांततेत व्लॉग बनवतो. आवडल्यास लाईक करा, नाही आवडल्यास कमेंट करा. बस एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो, पुढे कंटिन्यू करतो. हां, हा, बघा अशी एकच वाट आहे. पाय घसरला तर खाली जाल, मग काळजी घ्या आलात तर.
तू कुठे चाललास आता? आणि अजून कुठली मासे? सावकाश जा बाई. आणि सुवेळा अरे पाण्याचा बॉक्स घेऊन चाललाय एवढूसा. आज देखील साबूत दिसून येते तटबंदी या किल्ल्याची. बघा पाण्याचा एक टाका देखील आहे इथे, म्हणजे माचीला जाताना आम्हाला लागलंय. इकडे अशी बाजूला हिरवळ आहे आणि इथे म्हणजे हे प्राण्यांसाठी खूप चांगला असा पाण्याचा सोर्स आहे. जर असतील तर आहेत आणि राजगडावर प्राणी खूप आहेत, बट आपल्याला माकडं सोडून जास्त कोणी दिसलं नाही. हे बघा आता आपण आलोय संजीवनी माची. हे बघा मित्रांनो, तुम्हाला गाड्या दाखवतो. आईच्या गावात राजगड खरंच बहरलाय, पण गर्दी नाही. आणि इकडे तटबंदी आहे पण ती तुटले, दिसत असेल व्हिडिओ. बघा तुटले, त्यामुळं पुढे जाण्याची रिस्क कशाला घ्यायची. पेरू खातो. पाण्याच्या टाके आहेत मोठे मोठे. तू इथना घेतलास? गोड आहे, तिखट आहे. इकडे येणार असाल तर पाणी तुमचा तुम्ही कॅरी करा, कारण का 50 रुपये इथे बॉटल आहे. त्यामुळे आधीच तुम्ही जर घेतलात तर तुम्ही फायदेशीर राहाल. पाणी का आपण पिऊ शकत नाही. हा टोटल 360. काय राजगडाची खरी ताकद आणि विस्तार आपल्याला या संजीवनी माचीवरून प्रकर्षाने जाणवतो. एका बाजूला अथांग पसरलेला कोकण आणि दुसऱ्या बाजूला महाराजांच्या स्वराज्याची बुलंद तटबंदी. हे दृश्य पाहताना मन भारावून जाते. संजीवनी माचीची बांधणी इतकी मजबूत आहे की तात्कालीन शत्रूंना इथे पोहोचणे अशक्य होते. प्रत्येक टप्प्यावर असलेल्या चौक्या आणि बुरुज हे शिवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. सुंदरता काय आहे हे संजीवनी माचीवर आल्यावरच आपल्याला कळून येते. आता आपण आलो आहोत संजीवनी माचीच्या टोकाकडे. तिथे टोक आहे आणि इकडनं आपल्याला बालेकिल्ला दिसतोय. इकडे आपल्याला उंच असा एक डोंगर दिसतोय बघा. इकडून आपण सकाळची पहाड घेतली आणि समोर बुरुज आहे संजीवनी माचीचा. इकडनं आपण म्हणजे एक मस्त व्हिडिओ घेतो. हा जो व्ह्यू इकडनं हा दिसतोय ना, इकडनं एक नंबर असा होता. आणि इथे अशी खूप सारी माकडं आहेत. अशी नाही अशी आहेत, म्हणजे ही वाली त्याला नका बोलू. माकडं आणि माणूस याच्यातला मधला वर्जन आहे. हा मधला वर्जन आहे. आणि आमचा चौथा माणूस तर तुम्ही अजून पण बघितलाच नसेल मला तरी वाटतंय. अनविजिबल मिस्टर इंडिया. इतना जंप करायची काय गरज आहे बाई, ढेंग जाते. सगळ्याच्या व्हिडिओ बनवायच्यात बाईला, मला पण. भरू दे, तुम्ही बघाल ना बस. राजगड एक्सप्लोअर करताना मला हे कळलं की राजगड आपला एका भागात तर एक्सप्लोअर करून होणार नाही. त्यामुळे मी दुसरी देखील एक व्हिडिओ बनवणार आहे.